नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. SSC बोर्डाच्या मोठी आई हा जो लेसन आहे 6वीतला SSC बोर्डाच्या सुलभ भारती या पुस्तकातला मोठी आई. आणि हा जो धडा आहे ना, आपली जी आई आहे त्याच्यापेक्षाही मोठी आई आहे ही. ती काय करते, आपली आई काय करते, ही आई काय करते, ही मोठी आई जी आहे ती काय करते, ती आपल्याला कसं सांभाळते, आपल्याला कसं मोठं करते, हे सगळं ह्या लेसनमध्ये मालतीबाई दांडेकर ह्या लेखिकेने लिहिलेलं आहे. तर आपण आता बघतोय की मोठी आई म्हणजे काय, आपली आई कशी असते, मोठी आई कशी असते, याच्या संदर्भामधला हा धडा आहे. तर SSC बोर्डाच्या 6वीच्या पुस्तकातला, इंग्लिश मीडियमच्या पुस्तकातला हा धडा आहे. तर आपण आता बघूया मोठी आई हा धडा. आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई, किती छान असते आपली आई. बघा बरं, तिच्या छान छान गोष्टी आपल्याला ज्या आवडतात त्या इथं लेखिकेनं लिहिलेल्या आहेत. आपली आई आपल्यावर किती माया करते, प्रत्येक गोष्टीमध्ये ती आपल्याकडे लक्ष देते. आपण काय करतोय, आपण काय खातोय, काय पितोय, कसं खेळतो, आपण अभ्यास कसा छान करतोय, याच्या सगळ्याकडं आपल्या आईचं लक्ष असतं. खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते. पोटाशी घेते याचा अर्थ खूप माया करते, जवळ घेते. तुम्ही एखाद्या वेळेस काहीतरी चिडलेला असता किंवा काहीतरी नाराज असता, त्यावेळेला ती आपली आई आपल्याला जवळ घेऊन काय सांगते, नको असं करू. हे जे आहे ह्याला पोटाशी घेणे असं म्हणतात. माया करणे, प्रेम करणे, ह्याला पोटाशी घेणे असं म्हणतात. गोष्टी सांगते, अनेक प्रकारच्या गोष्टी सांगते. कुणी काय केलं, कसं केलं, आणि त्यातून आपण काय शिकतो, हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्या आईचं लक्ष असतं. आणि आपली आई हे सगळं आपल्याला गोष्टी रूपात सुद्धा सांगते, सरळ सांगते किंवा गोष्टी रूपात सांगते किंवा कुणाचं तरी उदाहरण देऊन सांगते की ज्यामुळं आपल्याला ते आत्मसात करावं, आपण चांगलं व्हावं, आपण मोठं व्हावं, आपण व्यवस्थित व्हावं. आपल्याला छानपैकी मनाची शिस्त लागली पाहिजे, बुद्धीची शिस्त लागली पाहिजे, आणि आपण कसं वागतो याच्याकडं तिचं लक्ष असतं. आणि हे सगळं ती अनेक प्रकारानं सांगते, गोष्टीनं सांगते, सरळ सांगते, अनेक प्रकार ती उपयोगात आणते आपल्याला हे सांगण्यासाठी. छान असते आपली आई, किती छान असते आपली आई. छान असते ना. सगळ्यांना माहिती आहे आपली आई कशी आपल्यावर माया करते, रागवते सुद्धा. आणि ते कशासाठी, आपण चांगले व्हावं म्हणून रागवते. पण त्याच्या मागे तिचा उद्देश काय असतो, आपण चांगलं व्हावं. मग रागवणं हे तुम्हाला आवडलं पाहिजे. आई रागवते ते आपल्यासाठी, आपण छान व्हावं, आपण हेल्पफुल व्हावं, आपण सगळ्यांना मदत करावी, आपण चांगला अभ्यास करावा, आपण चांगलं खेळावं, या सगळ्याकडे तिचं लक्ष असतं. आणि ह्याच्यासाठी ती रागवते सुद्धा. अशी असते आपली आई. पुढे बघा, आता ही झाली आपली आई. आता या आईहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे. तिने तुम्हाला आणि आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केलेली आहे. प्रत्येक गोष्ट ही मोठी आई आपल्याला देते, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. प्रत्येक वेळेला ती आपल्याला देते, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिलेली आहे. हे जेवणाचे ताट बघा, तुम्ही जेवण करायला जेव्हा बसता त्यावेळेला त्या ताटामध्ये ज्या वस्तू असतात यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे. तुम्हाला अजून लक्षात आलं नसेल ही मोठी आई कोण आहे, ह्याचा आधी लेखिका वर्णन करतात आणि त्याच्यावरून आपल्याला सांगतायत की
ही मोठी आई होती म्हणून आपल्याला काय काय मिळतंय. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगड सुद्धा त्या आईनं दिले. लाकूड आपण बघतो, दारात दार जे असतं ते लाकडाचं असतं. लोखंडाचं सुद्धा दार असतं. आपण लोखंडाचं दार सुद्धा बाहेरच्या बाजूला एक सेफ्टी डोअर म्हणून लावतो. तर हे लोखंड सुद्धा त्या मोठ्या आईनं दिलेलं आहे. लाकूड तर आहेच, लाकूड ही मोठ्या आईनं दिलेलं आहे, लोखंडही मोठ्या आईनं दिलेलं आहे. कोण बरं ही मोठी आई अशी? कोण बरे अशी ही मोठी आई? तिचे नाव भूमी माता. भूमी, तिचं नाव जमीन. भूमी माता म्हणतो ना आपण. जमीन ही आपली आई आहे. तर ती काय काय देते बघा. आता हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा हा. जेव्हा आपण भूमीला माता म्हणतो त्यावेळेला आपल्याला ती घाण करायची, ती भूमी माता घाण करायची नाही, हेही सुद्धा तुम्ही ठरवू शकता बरं का. म्हणून आपण तिला माता म्हणतो. मातेला आपण घाण करू का? नाही करू. तर जिथं आपण घाण टाकायला लागलो की लक्षात यायला पाहिजे आपल्या, अरे आपण इथं घाण टाकतोय, ही आपली माता आहे, ही आपली आई आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता त्याच्यासाठीच तर हा लेसन लिहिलेला दिसतो, कारण तिला आपण माता मानलं पाहिजे आणि ती घाण करता कामा नये, स्वच्छ ठेवली पाहिजे. तुम्ही शाळेत जाता, शाळेमध्ये काहीतरी हातात कचरा असतो, खाली टाकला जातो, तो आपण कुठे टाकायचा? डस्टबिनमध्ये टाकायचा. तेव्हा आपली आई ही स्वच्छ राहील. पुढे बघूया. जमिनीत काय आहे? माती. हीच का ती आई? तुम्ही म्हणाल, खरंच ते मातीच आहे जमीन. आपण भूमी माता म्हणतो आणि भूमीमध्ये काय असतं? माती असते. तर ही माती म्हणजेच ही आई आहे. ह्या मातीला घाण नाही करायचं. पण मातीला तुम्ही कमी समजू नका बरं का. माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. ही माती आहे त्यामुळंच आपल्याला जीवन आहे. ही माती आपल्याला जीवन देते, आपल्याला वाढवते, मोठं करते. पुढे बघा. जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. जमिनीमध्ये काय काय निर्माण होतं ते सगळं लक्षात घ्या बरं का. गव्हाची पोळी, पोळी खाता ना तुम्ही, मग ती गव्हाची पोळी, गहू कुठून येतात? जमिनीतून झाडं येतात. जमिनीमध्ये आपण ते पेरतो, मग त्याला ते झाड उगवतं, त्याला गव्हाच्या लोंब्या लागतात, मग तो गहू मोकळा केला जातो, सुटा केला जातो, त्याचं पीठ आपण करतो आणि त्याची पोळी करतो. जोंधळ्याची भाकरी, ज्वारी म्हणतात काही लोक, काही जोंधळे म्हणतात. तर या ठिकाणी लेखिकेनं जोंधळा हा शब्द वापरलेला आहे. जोंधळा म्हणजेच ज्वारी. तर गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात. तांदूळ आपण भात खातो ना, तुम्हाला भात आवडत असेल. भात अनेक प्रकारचे आपण करतो. त्यावेळेला तुम्ही चायनीज राईस आणि मसाल्याचा भात आणि जिरा राईस असे पुष्कळ राईस खाता तुम्ही. त्याच्यामध्ये अनेक डाळ वगैरे किंवा त्याच्याबरोबर काहीतरी आपण सोबत घेऊन तो भात खातो. तर इथे काय आहे? तांदळाचा भात, गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात. गहू, तांदूळ व जोंधळे कुठे तयार होतात? कुठे तयार होतात हे? आपण आत्ताच सांगितलं ना मी तुम्हाला. आपण बी पेरतो, त्यातून झाड येतं आणि त्या झाडाला गहू पेरला की गव्हाच्या लोंब्या येतात आणि मग त्या गव्हापासून आपण पोळी तयार करतो. शेतातच ना. शेतात काय असतं? माती असते आणि त्याच ठिकाणी आपण हे बी पेरतो आणि ते झाडे, त्याची झाडं होतात, त्याच्यापासून आपल्याला धान्य मिळतं. पाटी पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात. पाटी पेन्सिल, तुम्हाला हे माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण पाटी आणि पेन्सिल अजूनही छोट्या गावामध्ये वापरलं जातं आणि त्याच्यावरती तुम्ही लिहित राहिलात ना, तुमचं अक्षर सुंदर होईल बघा. पाटीवरचं अक्षर कधीही नंतर खराब होत नाही. आपण वहीमध्ये लिहितो ना,
तेही तुम्हाला छान करता येईल, नक्कीच छान करता येईल. पण पाटीवरती जेव्हा लिहिलं जातं त्यावेळेला आपण आपल्या हाताला एक सुंदर वळण लागतं, आपण छान लिहायला लागतो. तर हे पाटीचे दगड आणि पेन्सिलचे दगड हे सुद्धा जमिनीमध्येच मिळतात. बघा बरं, जमिनीमध्ये आपल्याला काय काय मिळतं. गहू, ज्वारी, तांदूळ, दगड ज्यापासून पाटी आणि पेन्सिल बनवली जाते. आता पुढे बघा, हा तुम्ही चहा पित असाल ना, किंवा घरचे कोणी चहा पिताना तुम्ही पाहिलं पण असेल. चहाची साखर घ्या. तुम्हाला साखरही आवडत असेल, गोड वस्तू, गोड पदार्थ तुम्हाला आवडत असतील. मग ते गोड पदार्थ कशापासून बनतात? तर त्याच्यामध्ये साखर असतेच ना. ती ऊसापासून करतात. ही साखर ऊसापासून बनते. ऊस म्हणजे शुगरकेन. शुगरकेनमधनं रस काढतात, त्याच्यावरती प्रोसिजर असतं. ते प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला साखर मिळते. साखर मिळते, गूळ मिळतो, अशा अनेक गोष्टी मिळत राहतात आपल्याला. पण ऊस उगवतो कुठं? ऊस कुठं उगवतो? आत्ताच आपण बोललो की गव्हाचं बी पेरल्यानंतर तिथून गव्हाचं झाड येतं. तसंच ऊसाचं बी पेरल्यानंतर ऊस येतो आणि तो शेतातच येतो. ऊस उगवतो कुठं? जमिनीत. शेत म्हणजे काय? जमीन आहे. तर ऊस उगवतो कुठं? जमिनीत. रॉकेल कुठे सापडते? आपण पेट्रोल घालतो ना आपल्या गाड्यांमध्ये, तुम्ही बघितले, गाडीमध्ये पेट्रोल घातलं जातं, पेट्रोल पंप असतो. रॉकेल कुठं? आणि हे रॉकेल हे जे आहे ना, हे सुद्धा असंच प्रॉडक्ट आहे ते जे जमिनीत सापडतं. जे जसं आपल्याला पेट्रोल सापडतं तसंच पेट्रोलचा एक भाग म्हणजे रॉकेल असतो. जमिनीतल्या खाणीत रॉकेल कुठं सापडतं? जमिनीतल्या खाणीत. खाण म्हणजे जमीन खोदतात आणि त्याच्यामधून आपल्याला अनेक गोष्टी जमिनीच्या आत सापडतात. त्याच्यामध्ये आपल्याला लोखंडही सापडतं. आत्ताच बघितलं आपण, लोखंडाचं दार सुद्धा आपण बनवतो आपल्या घराला, ते सुद्धा जमिनीत सापडतं. तर आता बघा, हा केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस. आता बघा किती फळं सांगितली. तर ह्याच्यामध्ये केळी, तुम्हाला माहित आहे, बनाना. कवट नावाचं एक घट्ट फळ असतं. वरचं कवच त्याचं खूप घट्ट असतं आणि आतमध्ये त्याचा गर असतो, तो साधारण आंबट गोड असा असतो. त्याच्यामध्ये गूळ घालतात किंवा मग त्याची बर्फी सुद्धा बनवतात. असं हे कवट. पेरू, तुम्हाला माहित आहे पेरू. पेरू म्हणजे ग्वाव्हा. आंबे, मँगोज. नारळ, नारळ माहिती आहे तुम्हाला. द्राक्ष, फणस. हे सगळी जी तुम्हाला आवडणारी जी फळं आहेत ना, ती कुठे पिकतात? ती कुठं मिळतात आपल्याला? ही झाडं सुद्धा जमिनीतून येतात. केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळं जमिनीमुळे मिळतात. जमीन नसती तर ह्यातला एकही जिन्नस तुम्हाला मिळाला नसता. सगळ्या भाज्या खाता ना तुम्ही. तुम्हाला विशेष करून बटाटा आवडत असेल, पण बटाटा सुद्धा जमिनीतच असतो बरं का. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधाची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. तुम्हाला सर्दी झाली की तुम्हाला नाकाला, छातीला असं आई काहीतरी बाम लावत असेल ना, त्याच्यामध्ये जे वस्तू घातल्या जातात त्या वस्तू सुद्धा झाडातून उत्पन्न होतात आणि झाडापासून आपल्याला त्या मिळतात. आहे ना आपली आई मोठी. अरे किती गोष्टी देते आपल्याला आई. म्हणजे आपल्या आईपेक्षा सुद्धा किती गोष्टी आपल्या ह्या मोठ्या आईनं दिलेल्या आहेत. आता आपण त्याची यादीच वाचली. बघा बरं किती मोठी आई आहे ती. आहे ना आपली आई मोठी. तुम्ही वापरता ते कपडे पहा, हे सुताचे आणि रेशमाचे आहेत. हे कॉटन आहे. हे सुताचे जे असतात, सूत कशाचं असतं बरं? कापसाचं. मग कापसाचं झाड कुठे येतं? कापूस कुठून मिळतो? कपाशीच्या झाडापासून. रेशीम कुठून मिळते? रेशमाचे किडे, सिल्क जे असतं त्याला किडे असतात,
ते किडे ते रेशीम तयार करतं, सिल्क. रेशमाचे किडे जे असतात ते सिल्क तयार करतं. आणि ते किडे जे खातात ना, ते झाडाची पानं जी असतात ती झाडाची पानं खाऊन ते मोठे होतात किडे, आणि ते स्वतःभोवती सिल्क तयार करतात. तुतीच्या झाडावर ते जगतात. तुती नावाचं एक झाड असतं, आणि त्याला एक छान गोड अशी फळं सुद्धा लागतात. पण त्याची पानं, ही तुतीच्या झाडाची जी पानं असतात ना, तीही किडे खातात. ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते. आता किती जिन्नस बघितले बघा बरं. आपल्या कपड्यापासून आपल्या जेवणापर्यंत सगळ्या सगळ्या वस्तू आपल्याला जमिनीतून मिळतात. हे तुम्हाला, आता हे सगळं जे आता आपण पाहिलं जमिनीतून काय काय मिळतं, हे तुम्हाला आता यावरून कळलं असेल. चांदी, रुपे, पितळ, तांबे. आता चांदी माहिती आहे तुम्हाला, चांदी म्हणजे सिल्वर. रुपे, पितळ. पितळ माहिती आहे, पितळेची भांडी असतात, तांब्या असतो पितळेचा. तुम्ही तुमच्या दाराला लावलेली कडी कधीतरी बघितली असेल, ती सुद्धा पितळेची असते. तुम्ही बघितली असेल अनेक ठिकाणी पितळेच्या कड्या लावतात दाराला, आपल्या गेटला किंवा आपल्या घरातल्या आतल्या दारांना. हे पितळेचं असतं. तांबे, ते तांब मिसळून पितळ तयार केलं जातं. या सगळ्याच्या खाणी, खाणी म्हणजे माइन्स, या सगळ्या माइन्स मोठ्या आईच्या पोटात सापडतात. पोटात म्हणजे खणून तिथून हे सगळं बाहेर काढलं जातं. याच्यामध्ये सोनं पण आहे बरं का. तुम्ही सोन्याचे दागिने बघता, सोन्याचे दागिने तुम्हाला आवडतात, ते घालायला, कानातलं घालायला, गळ्यातलं, बांगड्या, असं सगळं घालायला तुम्हाला आवडतं. मुलग्यांना अंगठी घालायला आवडते, चेन घालायला आवडते. ह्या सगळ्या सोन्याच्या ज्या गोष्टी असतात त्या सुद्धा या मोठ्या आईच्या पोटात, म्हणजे ह्या मोठ्या आईच्या पोटात खणून हे काढलं जातं. पितळ, तांबे, कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? सोने रुपे नसते तर दागिने कसे मिळाले असते? एवढेच नाही, अजून आहे का, अजूनही पुष्कळ गोष्टी आहेत. या मोठ्या आईच्या पोटात लोखंड, दगडी कोळसा यांच्याही प्रचंड खाणी आहेत. आत्ताच आपण बघितलं लोखंडाबाबत. लोखंडाची दारं बनवतात, कड्या बनवतात, नंतर सळ्या असतात, जे बिल्डिंगला आपण वापरल्या जातात त्या लोखंडाच्या सळ्या असतात. आणि ह्यामुळं आपलं जे कन्स्ट्रक्शन असतं ते एकदम स्ट्रॉंग होऊन जातं. लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो. तिथं मशीन कशाचं असतं? लोखंडाचं. कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या, पलंग मिळाले नसते. अगदी छोट्यातल्या छोटी गोष्ट बघा, सुई केवढी असते, एवढीशी सुई असते, ती सुद्धा लोखंडी असते. पण हे कुणी दिले? मोठ्या आईनं. हे मोठ्या आईच्या पोटात, म्हणजे जमिनीच्या पोटात ते खणून काढलं जातं, आणि त्यामुळं आपल्याला हे मिळतं. सुया, टाचण्या, चाकू म्हणजे सुरी, नंतर कात्र्या, सीझर्स, गुंड्या म्हणजे बटणं असतात, लोखंडी बटणं सुद्धा असतात. काचेचं सामान, आपण ग्लासेस वापरतो, ग्लासेस प्लेट्स असतात ग्लासच्या, ग्लास भांडं असतं पाणी प्यायचं, तर ते जे असतं ते काचेचं असतं. मोटारी, कारमध्ये किती गोष्टी लोखंडाच्या जगावर. आगगाड्या, रेल्वेचा रूळ लोखंडाचाच असतो ना. विमाने, एरोप्लेन्समध्ये जे पार्ट्स असतात ते बरेचसे लोखंडाचे असतात. इत्यादी सगळे बनलेच नसते. लोखंड आणि कोळसा नसता तर हे सगळं कसं बनलं तर याच्यासाठी लोखंड लागलं. हे लोखंड आपल्याला जमिनीत मिळालं. सांगा, ह्या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे का? ह्या दोन गोष्टी ज्याच्यावरती आपलं सगळं जीवन चाललेलं आहे, उद्योगधंदे चाललेले आहेत. ह्या उद्योगधंद्यामुळं आपल्याला काम मिळतंय, त्यातून आपल्याला पैसे मिळतात. हे पैसे आपण आपल्या व्यवसायासाठी, आपल्या कुटुंबासाठी वापरतो. मग हे सगळं कुठून आलं? मोठ्या आईकडून.
मग ही ह्या सगळ्या गोष्टी देणारी आई मोठी नव्हे तर काय. आता घराबद्दल पहा तर तेच उत्तर द्यावे लागेल. तुमचे घर कशाचे बांधले आहे? दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड. हे सगळं कुठून मिळतं? दगड, माती, विटा, ब्रिक्स म्हणजे चुना आणि लाकूड यांचे घराला लागणारे खांब, दारे, खिडक्या ह्या सगळ्या कशा बनल्यात? घराला लागणारे खांब, दारे, खिडक्या आहेत. दाराच्या कड्या, तुळया, बिजागिऱ्या हे लोखंडी आहेत. आत्ताच बघितलं ना आपण, कड्या लावताना पण तुम्ही बघितलं असेल त्याच्यात पितळी आहे, लोखंडी आहे. हे कुठून मिळतं? तर हे मोठ्या आईकडून मिळतं. यातील दगड माती जमिनीतून आणली गेली. विटा कशाच्या आहेत? लाल मातीच्या. लाल माती कुठून आणली? जमिनीतून. चुना कुठे मिळतो? जमिनीत चुनखडीचे खडक असतात. चुनखडी म्हणजे ज्याच्यापासून चुना बनवला जातो असे दगड, त्याला चुनखडीचे दगड म्हणतात. हे खडक असतात, दगड असतात, तर ह्याच्यापासून चुना बनवला जातो. चुना या खडकापासून तयार करतात. लाकूड कुठून आलं? मोठमोठ्या रानातील वाळलेली प्रचंड लाकडे तोडून हे आणलं. मोठी मोठी जंगलं आहेत, तिथे मोठे मोठे वृक्ष आहेत आणि ही वृक्ष तोडून आणली जातात आणि त्याच्यापासून आपल्या तुळया, आपल्या दाराच्या चौकटी लाकडाच्या असलेल्या बघितल्या असतील तुम्ही. दाराला लोखंडाच्या बिजागिऱ्या आपण हे लावतो ना, खडी लावतो ना ती, आणि दाराला उभ्या अशा बिजागिऱ्या लावल्या असतात, त्यातून आपण दार उघडझाप करतो. ज्याच्यामुळं आपण दार उघडझाप करतो त्याला बिजागिऱ्या म्हणतात. त्याचे जे जॉईंट्स असतात ते जॉईंट्स कशापासून बनवले? तुम्ही तुमचं दार घरचं जर बघितलं तर ते तुम्हाला कळेल की हे लोखंडी आहे. मग हे लोखंड कुठून आलं? कड्या आत्ताच बघितलं आपण. कुलूप कशाचं असतं? लोखंडाचं. खिळे मारलेले असतात. आपण खुर्चीला, टेबलाला, खुर्चीला ह्याला सगळ्याला खिळे मारलेले असतात ना, ते कशाचे आहेत? लोखंडाचे. हे लोखंड ही भूमातेच्या पोटातच सापडते. इथं भूमाता म्हटले बरं का. माता म्हणजे आई. ही मोठी आई आहे, भूमाता आहे. जमीन ही आई आहे आपली, हे लक्षात घ्या. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे, हे तुमच्या आता लक्षात आलंच असेल. तुम्ही दही, दूध, तूप खाता. गाई म्हशीपासून हे आपण मिळवतो. पण ह्या गाई म्हशी कशावरती जगतात? त्यांना काय खायला काय मिळतं? गवत आणि कडबा. इथे कडबा हा स्पष्ट शब्द वापरलेला आहे. मला माहिती नाही तुम्हाला कडबा म्हणजे काय हे माहिती आहे की नाही. तुम्ही ज्वारीची झाडं बघितली असतील किंवा बघितली नसतील सुद्धा, पण ही जी झाडं असतात ना, त्याची ज्वारी जेव्हा काढून घेतली असते तेव्हा त्याचा जो मधला दांडा असतो तो शिल्लक राहतो. तर त्याचे असे तुकडे करतात आणि ते गाई म्हशींना खायला देतात. तर हे जे तुकडे असतात छोटे छोटे असे, साधारण एवढ्या आकाराचे किंवा एवढ्या अशा आकाराचे, ते तुकडे केले जातात आणि ते गाई म्हशींना घातले जातात. ह्याला कडबा असं म्हटलं जातं. गाई म्हशी जगतात कशावर? गवत आणि कडबा यावर. हे कोण देतं त्यांना? आपली मोठी आई. हे कुठून उगवतं? गवत कुठे उगवतं? जमिनीत. मग हे गवत गाई म्हशी खातात आणि आपल्याला दूध देतात. आपण त्या दुधापासून दूध तर स्वतंत्र पितोच, पण दही खातो, तूप खातो, मिठाई खातो, दूध घातलेली आवडते ना. मग ही मिठाई कशी बनते? गाईच्या दुधापासून, म्हशीच्या दुधापासून. मग हे दूध कुठून येतं? गाई म्हशी देतात, ते खातात. ते जेव्हा गवत खातात त्यावेळेला आपल्याला दूध मिळतं.
जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न होते. सुंदर गोष्ट, आता तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल बरं का. कशामुळं? छान छान मिठाईची नावं मिळाली ना. छान छान मिठाई तुमच्या लक्षात आली की जी दुधापासून बनते. जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे आणि वाढलेली आहे. ह्या गाई म्हशी जगतात कशावर? ही झाडं जगतात कशामुळे? तर ह्या मोठ्या आईमुळे. आणि ही वाढतात कशामुळे? मोठ्या आईमुळे. ती तुम्हाला अन्न वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडी कुंडी देते, चहा साखर देते, पाटी पेन्सिल देते, सगळं सगळं देते. बघा इथं मोठी लिस्ट केली आहे लेखिकेने. ह्या सगळ्या गोष्टी जिथं बघेल तिथं तुम्हाला असं दिसून येईल की मोठी आई तिथे आहेच. मोठी आई त्या त्या ठिकाणी दिसतेच. अगदी तुम्ही नजर जिकडे फिरवा त्या त्या ठिकाणी मोठ्या आईचं अस्तित्व दिसतं. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजे. वी शुड बी थँकफुल टू हर. आपल्याला थँकफुल राहिलं पाहिजे आणि तिचे उपकार मानले पाहिजेत. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. आपली मातृभूमी जी आहे, मातृ म्हटलंय, मातृ म्हणजे हे सुद्धा, याचा अर्थ सुद्धा आई असाच आहे. मातृभूमी. आई ही आई भूमी आहे, भूमी ही आपली आई आहे, हे ह्यातून सांगायचं आहे. आणि ही आई कोण आहे? आपली मातृभूमी. मातृभूमी ही आपली आई आहे हे तिला इथे लेखिकेला सांगायचं आहे. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमातीनच. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाळगावयास हवा. नको का? हवा ना? नक्कीच हवा. आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी. मायभूमी ही आपली आई जी आहे ही आपली मायभूमी आहे. आता सांगा बरं, एवढं सगळं देत असताना आपण तिला घाण करावं का? नाही ना. तेव्हा आता ह्यापुढे तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा की ही मायभूमी आपली आई आहे, तिला आपण घाण नाही करायचं, स्वच्छ ठेवायचं. तुमचा शाळेचा परिसर, तुमच्या घरातला परिसर, घराच्या आसपासचा परिसर, कोणी घाण करत असेल तर तुम्ही त्यांना थांबवू शकता. नका इथं घाण करू, नका इथं घाण करू. ही आपली मायभूमी, आपली आई आहे हे लक्षात घ्या. आणि घाण न करता हे सगळं आपल्याला काय काय तिनं दिलेलं आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. आणि या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. शेअर करा.